नमस्कार, मी रेश्मा. रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू. अगदी पेढ्यासारखे मऊ लुसलुशीत खरपूस असे बेसन लाडू आज आपण बनवणार आहोत. अगदी छान. तर पेढाच खाल्ल्यासारखा वाटणार आहे. त्यामुळे घरी आपण हे बेसन लाडू जर बनवले तर सगळ्यांनाच आवडतील, नक्कीच आवडतील. तर चला मग आता पहिल्यांदा आपल्याला हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची. तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ मी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय, रंग सुद्धा बघा हलकासा असा बदललेला आहे. आता ती डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला गिरणीतून थोडीशी रवाळ दळून आणायची आणि आता हे पीठ आपण पहिल्यांदा लाडू करण्यासाठी भाजून घ्यायचं. तर आता डाळ का आपण भाजली, तर हे पीठ भाजताना जास्त वेळ भाजावं लागणार नाही आणि हात आपले दुखणार नाही. त्यासाठी अगोदर जर डाळ भाजली तर पीठ भाजताना आपलं हात दुखत नाही. तर आता अर्धा किलो बेसन पिठासाठी आपल्याला 200 ग्रॅम साजूक तूप लागेल. तर आता पहिल्यांदा आपल्याला 5 ते 10 मिनिट बेसन पीठ कोरडंच भाजून घ्यायचंय, तूप न घालता. आणि नंतर मग हळूहळू आपल्याला हे तूप थोडं थोडं घालायचं. तर 200 ग्रॅम तुपामधले 2 ते 3 चमचे आपल्याला बाजूला ठेवून राहिलेलं जे तूप आहे ते थोडं थोडं करून आपल्याला बेसन पिठामध्ये घालायचंय आणि बेसन पीठ हलकं असं भाजून घ्यायचं. तर आता हे बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि मंद गॅसवरती गॅस न सोडता आपण तिथेच उभं राहून एकसारखं हलवत आपल्याला हे बेसन पीठ भाजायचं. तर आता बघू शकता. तर आता जे थोडंसं राहिले तूप त्यातलं मी थोडंसं पुन्हा टाकलंय, कारण तूप टाकल्यानंतर बेसन पीठ हे हलवायला आपल्याला थोडंसं जड जातं, कारण थोडंसं त्याच्यात गुठळ्या तयार होतात आणि हलवताना आपल्याला थोडंसं जड लागतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण बेसन पीठ कोरडंच भाजायचं. तर आता तूप टाकल्यानंतर बघा, आता थोडंसं तूप वितळल्यानंतर थोडंसं पातळ झालं हे मिश्रण. तर आता गाठी मोडत मोडत आपल्याला हे भाजून घ्यायचं अगदी मंद गॅसवरती. थोडासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत हे आपल्याला पीठ भाजायचं. तर बघू शकताय तुम्ही, आता बघा पुन्हा घट्ट झालंय हे पीठ आणि खालचा पिठाचा रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे. तर गुठळ्या मोडत मोडत आपण हे पीठ चांगलं छान असं भाजून घेतलंय. तर आता हे पीठ आपलं भाजून तयार झालंय. तर आता आपण त्यामध्ये काय करायचंय, थोडंसं दुधाचा शिंतोडा मारायचा, म्हणजेच अगदी छान असा टाळूला चिकटत नाही आणि खूप छान असे दाणेदार वगैरे असे आपले लाडू तयार होतात. तर आता हे दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं पुन्हा मंद आचेवरती हे पीठ भाजायचं. तर बघा, पीठ आता पुन्हा घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं. तर आता आपण परात किंवा मोठं ताट घ्यायचंय आणि त्यात हे पीठ टाकायचंय, म्हणजे लवकर थंड होईल. तर आता एकसारखं करून घेऊया हे पीठ. कारण तूप असल्यामुळे जास्तच गरम होतं, हाताला चटका बसतो. तुम्ही त्याला हात लावू नका, चमच्यानेच थोडंसं असं पांगवून ठेवायचंय, म्हणजे पटकन थंड होतं. आता तोपर्यंत आपण काय करायचंय, पिठी साखर करून घ्यायची. तर 400 ग्रॅम मी पिठी साखर केलेली आहे. तर आता हे तूप आपलं बघा 2 ते 3 चमचे आपण बाजूला ठेवलेलं आहे, ते नंतर घालायचंय. मी तुम्हाला नंतर सांगेलच. तर 200 ग्रॅम तुपामधलं थोडंसं तूप आपण बाजूला ठेवलं. तर आता ग्लासाच्या मापानुसार मी तुम्हाला सांगते. 2 ग्लास आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती. आता पिठी साखर सुद्धा सांगते. 400 ग्रॅम म्हणजेच 1 ग्लास भरून दुसरा ग्लास पाऊण ग्लास, म्हणजेच 1.25 ग्लास आपण पिठी साखर घेतलेली आहे. तर हे आता पीठ चांगलं थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण टाकूयात वेलदोड्याची पावडर. बघा, तुम्ही बघू शकताय, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतर बघा ते घट्ट झालंय पीठ आपलं हे. आणि आता वेलदोड्याची पावडर टाकली. तर आता मी ती वेलदोडे साखरेबरोबर बारीक केलेली आहे, त्यामुळे ती पांढरी दिसते. तर आता हे चमच्याने न मिक्स करता आपण हाताने चांगलं आता मिक्स करायचं, म्हणजे सगळीकडून सगळं एकसारखं एकजीव होतं.
तर आता याचं प्रमाण तुम्हाला कळालंच असेल. अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, 200 ग्रॅम साजूक तूप आणि 400 ग्रॅम आपल्याला पिठी साखर लागणार आहे. तर आता हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण थोडी थोडी करून त्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करायची. तर जर आता यातलं तुम्हाला जर जास्त गोड खाणारे असतील तर एवढी साखर बरोबर आहे तुम्हाला, आणि फिक्क खाणारे असतील तर यातली साखर तुम्ही कमी करू शकता. तर साखरेचं प्रमाण मात्र माझ्या अंदाजानुसार घेऊ नका. तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तसं कमी जास्त करू शकता. तर मी आता थोडी थोडी करून साखर त्यामध्ये मिक्स करणार आहे. तर हातानेच मिक्स करायचं आहे. आपल्या हाताच्या उष्णतेने हे तूप पुन्हा जरासं वितळलं जातं आणि थोडंसं हे पीठ ओलसर होतं. आणि दोन्ही हाताने बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं, म्हणजे तूप थोडंसं वितळलं जातं आणि हे पीठ थोडंसं ओलसर होतं. पण आता पिठी साखर जर आपण मिक्स केली आणि तरी सुद्धा जर हे आपल्याला हे मिश्रण भगरा भगरा किंवा मोकळं मोकळं कोरडं कोरडं जर वाटत असेल तर मात्र आता आपल्याला हे राहिलेलं तूप त्यामध्ये टाकायचं. ते पण तूप आपल्याला हे वितळून टाकायचं मात्र. तर आता एकदा आपण सगळं मिक्स करून घेऊयात. तर बघा आता अगदी कोरडं कोरडं झालंय हे मिश्रण. आता त्यामध्ये बघा आपण तूप टाकायचं. तर आता हे सगळं तूप आपण टाकलं तरी चालतंय. त्यामध्ये थोडं थोडं करून टाकूया वाटल्यास. पण हे सगळं तूप आपल्याला लागणार आहे. आपण जसं चपातीचा कणकेचा गोळा मळतो तशाच पद्धतीचं आपलं हे पीठ तयार होतं, तेव्हाच हे लाडू छान छान होतात. तर आता थोडं थोडं करून हे मळून घेऊयात. तर हे तुपाचं प्रमाण अगदी योग्य आणि परफेक्ट आहे. साखरेचं सुद्धा अगदी परफेक्ट आहे. पण तुमचं जसं गोडीला तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर साखरेचं तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघा आता हे तूप मी सगळं टाकलंय त्यामध्ये. आता आपण दोन्ही हाताने कणिक जशी मळतो तसं आपण हे मळून घ्यायचं. तर मी पिठी साखर सुद्धा चाळून घेतलेली होती आणि जेवढं छान असं मळतात तुम्ही दोन्ही हाताने चांगलं मळून घेता तसं एकजीव इतकं छान होतं की आपल्या पेढ्यासारखा जसा तोंडात टाकताच पेढा विरघळला जातो तसाच लाडू आपला हा तयार होतो. तर बघू शकताय तुम्ही बघा आपण चपातीला जसं पीठ मळतो तशाच पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालंय. म्हणजे लाडू सुद्धा खूप छान बांधता येतात. तर आपण हाताने मळल्यामुळं हे तूप त्यातलं छान असं वितळलं गेलंय आणि बेसन पीठ त्यामध्ये चांगलं मिक्स झालंय. साखर सुद्धा त्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे. तर बघा आता आपल्याला जेवढे जसे लाडू बांधायचे लहान मोठे तेवढा गोळा घेऊन हातावरती तुम्ही गोल करू शकता. आणि जर तुम्ही हातावर आपण लाडू तयार करतो जर पातळ वाटला तर लाडू बांधायचे आणि जरी थोडेसे बसले तरी घाबरायचं नाही. परत थोड्या वेळाने पुन्हा थोडंसं तूप त्यामधलं थिजलं की पुन्हा एक हात पुन्हा गोल हाताने गोल करून पुन्हा ठेवायचे. म्हणजे अगदी गोल गरगरीत असे आपले लाडू तयार होतात. तुम्ही बघू शकताय अगदी गोल गरगरीत आपले हे लाडू तयार झालेले आहेत. चवीला सुद्धा अगदी पेढ्यासारखे आहेत. तुम्ही नक्की आपण हे करून पहा, ट्राय करून बघा. नक्की घरातल्या माणसांना सगळ्यांनाच आवडतील, आवडीने खातील. तर बघा छान त्याचा रंग सुद्धा आलाय आणि गोल गरगरीत, त्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही. खूप छान असे हे लाडू तयार झालेले आहेत आपले. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.